अ, काल आम्हाला वरिष्ठांच्याकडून तसेच समाज माध्यमाकडून असं समजलं की टेंबू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देहविक्रीचा व्यवसाय करून घेते. अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे DYSP अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असं आम्ही त्या टेंबू गावामध्ये गेलो. तो आश्रम बघितला. तसंच ते जे संबंधित महिला होते जे घर पण चेक केलं, आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला. त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला जी आहे ती लोणंदची आहे आणि ती म्हणजे सातारा येथे आलेली आहे. मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या मार्फतीने तिला इथं कराड तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच DYSP अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं संबंधित ती आश्रमचालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे. त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्रित असताना त्या आश्रमात तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन गेले. आश्रमात न नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले. सुरुवातीला चांगलं वागवलं. त्याच्यानंतर तिनं तिला देहविक्रीसाठी तयार राहण्याबाबत सांगितलं. तिने नकार दिला. त्यानंतर तिला मारहाण वगैरे केली आणि त्याच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले. त्यानंतर नाईलाजानं तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला. त्यानंतर ती तिची इच्छा नसल्याने 1 वर्षापूर्वी ती या ठिकाणून निघून तिच्या गावाला गेली. त्यानंतर आम्हाला त्यांनी आता येऊन परत तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे कराड तालुका पोलीस स्टेशनला आम्ही देहविक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे. त्यात ती सदरची अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत. अजून काही त्या आश्रमामध्ये आता आश्रमामध्ये तर गेल्या 4 वर्षापासून 2च महिला राहते. एक वृद्ध आहे आणि एक तिची मुलगी आहे. तीही जवळपास म्हणजे वय 50च्या वरती वयाची आहे आणि त्या दोघी गेल्या 4 वर्षापासून राहतो आणि आजूबाजूला चौकशी. त्या व्यतिरिक्त त्या आश्रमामध्ये तरी कुणी राहत नाही किंवा कुणी जात पण नाही. त्यामुळे आश्रमाच्या बाबतीत तसं काही नाही आहे. या प्रकरणामध्ये ज्या महिलेच्या पैसे अडकण्याचे प्रकार तपास चालू आहे. त्या तपासामध्ये जशा बाबी पुढे येतील त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ. सध्या तरी आमच्याकडे तशी काही तक्रार आहे.